सखू बाळा, तू काल घराबाहेर गेली होतीस की नाही? अगं अगं बाळा, बोल ना, खरं काय ते सांग बघू. अगं बोल ना बाळा, खरं काय ते सांग, बोल. हो, मी घराबाहेर गेले होते. पण मी गावातच गेले होते. हा, वस्तीत नव्हते गेले, खरं सांगते. गंगा मावशी, माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच पांढरीला नाही मारलंय ग, नाही मारलं मी. खरं सांगते, पांढरीच्या बाबतीत मला काही माहिती नाही. विश्वास ठेव. तुम्ही खरं बोलताय? मग मी खोटं बोलतोय का? मी तुम्हाला वस्तीवरच पाहिलं, ते मी पांढरी सोबतच. माझ्या काका, खरं बोलते हो मी. पांढरीशी असं क्रूरपणे वागू शकत नाही. माझा तिच्यावर खूप जीव आहे हो. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, तुम्ही वस्तीत आलत्या आणि मी बत्त्याला बी लावलं. का रे बत्त्या? बोल. वय वय वय, हिरीच मारले. हो, तुम्हीच मारले. हिरीच मारलं. हा, तुम्ही हिरीच मारले. हो, पांढरा हिरीच मारले. हो हो, पांढरा हिरीच मारले. हिरीच मारले. तुम्ही हिरीच मारले. भाऊजी, सांग ना ग त्यांना. माझ्या सकुताई खोटं बोलणार नाहीत. त्या सुक्रूर कधीच वागू शकत नाहीत. उगा त्यांना बोल लावू नका ना, तुमच्या पाया पडते. माझी खातर आहे, सकुताई याचं वांगळ काम कधीच करणार नाही. गंगी, गंगी बाळ, सावर आता. तुझं दुःख खूप मोठं आहे आणि त्याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. सखूताईबद्दल तुला खात्री आहे की नाही? अगं पण गेले काही दिवस आम्ही सुद्धा असाच मनस्ताप भोगतोय ग. आणि मुळात तू म्हणतेस तसं सखू इतकी वाईट वागणारी नाहीच आहे ग. पण एखादी वाईट शक्ती तिच्याकडून अशी अमानवीय कृत्य करून घेत असेल तर बाबाजी लयच पत्र लावतो तुम्ही. आधीचे येडाबंद पेडा खाणारे भोंदू बाबा राहिलाच नाही. खरंच सिद्धी प्राप्त केलेली जाणवतीया. ती ताकद तुमच्या तोंडावर दिसतीया. सिद्धीचं तेज तोंडावर दिसणारच ना बाहेर्या. अनाशी तशी सहजासहजी मिळालेली नाही ही सिद्धी. यासाठी अपमानाचं लय इश पचवलंय आम्ही. स्वतःच मुंडकं अर्पण करायला निघालो आम्ही. तवा जिंगरोबा नागोरी बाबांना आम्हाला ही सिद्धी दिली. पट्टाईदी करून घेतला आमच्याकडनं. आमच्या अंगाची आगग झाली आणि आम्ही बी सिद्धी मिळाल्या बिगर हार मानली नाही. आणि मग अशी सिद्धी मिळवली का त्या सखूचा पुरता बदला घेता येतोय. त्या सखूचं रूप घेऊन आम्हाला कुठं बी कधी बी एका क्षणात जाता येतंय. समजा विध्वंस आम्ही करतोय
पण आळ येतोय त्या सखूवर. याला म्हणत्यात खरा सूड उगवणं. पण भैर्या, आता आम्हाला एक वाढवायला हवा. पौर्णिमे पातूर समध्या गावकऱ्यांना आम्हाला हे पटवून द्यायला हवं का सकूच खरी चेटकी नाही. मग ते तिला पार टेचून टेचून गावाबाहेर काढतील, मगच येऊन नागोजी थांबल. लय भारी. भैर्या, आज पातूर या नागोजीचे लय डाव बसलेत. पण आता या नागोजीला थांबवायचे किंवा हरवायची ताकद सकूच काय, पण या जगात कुणाची बी नसणार. ही सकू चेटकीन ठरणार आणि या नागोजीचा सूड पुरा होणार. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. ही सकू घराबाहेर पडायचा अवकाश. मनपत भैर्या, काय होतंय ते. गेली ग माझी लाडकी, माझी पांढरी गेली ग डोकरे. अगं माझं लेकरूच होत ते, तिच्या मगर मी कशी जगणार. गंगे, सकाळी उठून मी रानात गेले तेव्हा तुला एक सांगायचं राहून गेलं बघ. काल मध्यरात्रीला मला जाग आली तेव्हा मी खिडकीतून बाहेर बघितलं तर सकुताई पांढरी जळ होत्या, माया करत होत्या. मी आवाज दिला पण नाही बघितलं. नवल वाटलं म्हणून मी दारातून बाहेर जाऊन पाहिलं तर सकुताई बी नव्हती आणि पांढरी बी नव्हती. आता सकुताई पांढरीला घेऊन गेल्या का दोघी कुठं नाहीशा झाल्या नाही माहित मला. खरंच हे घडलं का मला भास झाला नाही ठाव. सखुताई कशा पहिले येतील पांढरीला. अगं खोटारडे, बाहेर जातेस तेव्हा शुद्धीत नसतेस का ग. आम्हाला काय सांगितलंस आणि तू काय काय करून काय आलीस. जरा भानावर ये. त्या कोकराला तू मारलेस तू. कारण तू चेटकीण आहेस, चेटकीण. रमाई, हा सोटा घे आणि या चेटकिणीला चांगला प्रसाद दे. 2 रट्टे पडले ना की बरोबर सरळ येईल, पटापट सगळं कबूल करेल. अहो तुम्ही काय सारखं सारखं सकू वेळेला चेटकीन चेटकीन म्हणताय. अशानं सगळ्या जगाला आणि त्यांना सुद्धा हळूहळू वाटायला लागेल का त्या खरंच चेटकीन आहेत म्हणून. विनो, हा सोटा आणि तुझ्याच डोक्यात घालेल. सखू वहिनीची बाजू घेऊन मध्ये मध्ये बोलू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि विनू, तुला काय कळतं रे. आणि आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस हा. आणि दिगू,
तू सुद्धा जरा डोळे उघड. मला सांग, दुसरं कुणीतरी का म्हणून त्या कोकराला मारून आपल्या अंगणात आणून टाकेल? अगं पण सकू तरी त्या कोकराला मारून आपल्याच अंगणात का टाकेल? आणि सकू कोकराला काय कोणालाच मारू शकत नाही, जीवे तर नाहीच नाही. अरे बाहेर कशाला? सकूने आपल्या इथे त्याला मारलं असेल ना? सकूने आपल्या इथे त्याला मारलं असेल ना? हिरीच मारलं. हा दिग्विजय, हिरीच मारलं. हो, पांढरा, हिरीच तू मारलं. मारलंयस तू, कारण तू चेटकी नाहीस. चेटकी नाहीस. चेटकी. ए, तू उगीच सहन होत नाही असं आवडू नकोस हा. तू पक्की बनेल दुष्ट क्रूर चेटकीड आहेस, चेटकीड. नाही डोकरे, तू काय बी म्हण, पण हे शक्यच नाही. माझ्या सकोताई असं वंगाळ काम करणं शक्यच नाही. विसरलीस का, तो बाबाजी माझ्या पांढरीचा बळी देणार होता तेव्हा सकोताईंनी स्वतः तिचा जीव वाचवला होता. त्या स्वतः बळी जायला तयार झाल्या होत्या आणि त्या पांढरीचा जीव घेतील भाई? नाही, हे शक्यच नाही. आणि एक, त्या बाबाजीनं माझी काय भयानक अवस्था केली होती, आठवतंय ना? मी स्वतः तुझ्या झोपडीला आग लावली होती. वय वय पर ती आग मी स्वतः लावली होती का? अगं त्या बाबाजीनं मला काहीतरी भूल दिलती. मी काय करत होते मला काय बी उमगत नव्हतं. तो बाबाजी समजा स्वतःच करून घेत होता आणि आळ तेवढा माझ्यावर घेत होता. बरोबर आहे गंगे, म्हणजे आता बी हे समजा सकुताई करत नसत्याल, त्यांच्याकडून हे कोणीतरी करून घेत असत. पण आता कंची वाईट शक्ती असेल. तो बाबाजी तर कोठडीत आहे का? तो बाबाजी तिथून हे समजा करतोया. हिरीच मारलं. हा दिग्विजय, हिरीच मारलं. हो, पांढरा, हिरीच मारलंय. हो हो. तू पक्की बनेल दुष्ट क्रूर चेटकीड आहेस, चेटकीड. सखू, अगं असं उपाशी राहून काहीच साध्य होणार नाहीये. मला कळतंय की घरातले सगळेच तुला खूप टाकून बोलताय. या वाड्यात कोणालाच तुझी फिकीर नाही. पण अगं अशी उपाशी राहिलीस तर तुझीच तब्येत बिघडेल सखू. तुझ्या प्रकृतीसाठी तरी तुला 2 घास खावेच लागतील. हो, पण घास घशाच्या खाली तर उतरायला हवं ना. मला माझं काहीच समजत नाही हो. सारखं ते कोकरू गंगा मावशीची पांढरी डोळ्यासमोर येते आणि सगळे म्हणतात की मीच. अगं सखू, आओ, जे मला प्रिय होते, जे मला खूप आवडायचे, ते एक एक करून सगळे माझ्या आयुष्यातून निघून चाललेत. माझी उमाई, माझे आप्पा, माझी लाडकी आजी, आजोबा आणि मग मामांजी आणि आता ती निष्पाप पांढरी, ती तर या जगातूनच गेली. अहो, मला आता फक्त तुम्ही आणि विठुराया, माझे असे फक्त तुम्ही दोघंच उरले आहात. अहो, तुम्ही मला दूर लोटणार नाहीत ना?
माझ्यावर तुमचा असाच अढळ विश्वास राहील ना हो. अगं सखू, अहो, तुम्हाला कळतंय का गेले काही दिवस खूप भयंकर काहीतरी घडतंय आणि त्याचा हाळ माझ्यावर येतोय आणि मला अचानक श्वास लागतो, विचित्र अशी घुसमट होते. असं सगळं विचित्र घडतंय. अहो, याचाच अर्थ बाबाजी परत तर नाही ना आले. अहो, अगं नाही सखू, असा विचारही मनात आणू नकोस. तो बाबाची आता कधीच परत येणार नाही. तो त्या काळ कोठडीत असाच सडत मरणार. त्या बाबाजीचा खेळ आता कायमचा संपलाय सखू, कायमचा. चल आता तू जेवून घे. सखूला दिगूचाच आधार आहे काय? बर दिगू, मग तुझ्या मनात असलेली सखू बद्दलची भावनाच मी उपटून फेकून टाकेन. मग काय करशील ग? बाबाजी, कोकरू गेलं, आपण सागोती राहून गेली ना. ए बाहेर्या, मध्य मासार वर्जय आम्हाला ठाव नाही वैर तुला. इंग्रोबाची सिद्धी धारण केली आम्ही, असलं काय बी चालायचं नाही. आणि आता दिस बी कमी आहे. पौर्णिमेच्या डाव साधायला हवा. या सखूला पार दगडांनी ठेचून शेणाने माखवून गावाच्या बाहेर गावकऱ्यांनी काढाया पाहिजे, आणि ते बी पौर्णिमेच्या अगोदर. मग या नागोजीची जीत. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी, कोकरू झालं, आता पुढलं पाऊल? सखूला दुबळ करायचं. या घरामध्ये फक्त 2 आधार आहेत सखूचे. त्यातला एक आधाराचं टेकू आजच्यालाच काढून टाकू. हा, 2 आधार म्हणजे दिगू आणि विनू. त्यातला कोणता आधार काढणार बाबाजी? दिगूचा का विनूचा? दिगू, तुझ्या सखूवरच्या विश्वासालाच आधी सुरुंग लावायला हवा. एकदा तो ढासळला की मग तुझं डोकं मला हवंय तसं व्यवस्थित चालेल. रमाई, अगं ये ना. दिगू, मी चुकले. नाही म्हणजे मला माझी चूक मान्य करायलाच हवी. चूक? रमाई नेमकी कशाबद्दल म्हणते? दिगू, बाकी सगळे विचार बाजूला सार. मी इथे कोकराबद्दल किंवा आणखी कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायला आलेच नाही. इथे एक आई त्याच्या लाडक्या मुलाशी बोलायला आले, जो तिच्यासाठी सर्वस्व आहे. आणि हे तुलाही माहित आहे. तरी मी चुकलेच. पेढी बाबतीत रे, आजपासून तुला पेढीवर प्रवेश नाही. तुला पेढीवर प्रवेश नाही. खरंच मी चुकले. म्हणजे मी कुठल्याच गोष्टीचं समर्थन करत नाहीये, पण तुझ्या बाबांच्या बाबतीत जो मला अनुभव आलाय तो त्यांना माझं तोंड पोळलंय रे. आता
काही सुद्धा फुंकून सुद्धा प्यायची तयारी नाही. मला सांग दिगू, विठ्ठल नामाच्या गजरात तू गुंग झालास हे कळल्यावर मी काय करायला हवं? माझं काय चुकलं सांग ना. रमाई, अगं तू बस बस रमाई बस. अगं रमाई, रडू नकोस ना तू. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत का? तुला त्रास होईल असं मी आता अजिबात वागणार नाही. हे बघ, पुसले डोळे, पुसले डोळे. पण दिगू, आता मी माझी चूक सुधारणार आहे. उद्यापासून तूच पेढीवर बसायला लाग, हा? आणि जमलं तर मला क्षमा कर. रमाई, अगं रमाई, पेढी नव्याने उभी करण्यासाठी तू किती कष्ट उपसतेस हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तू क्षमा काय मागतेस? असं बोलून मला लाजवू नकोस का रमाई. हे सगळं तुझंच आहे. रमाई, मी खरंच खूप दुखावला गेलो होतो का? खूप दुखावला गेलो होतो. मला वाटलं तुझा विश्वासच गमावलाय. आता पेढीवर बसायच्या काय जगायच्याच लायकीचं नाहीये असं वाटलं होतं. दिगू, अरे दिगू, मला ना आपल्यातल्या नात्यातली घडी पूर्ववत करायची. मी काय विचार करते ते तुला सांगते, हा? तूही त्याच्यावर विचार कर. मला सांग, कीर्तनाच्या रात्री सखू काही वेळासाठी आत गेली होती. तिला काही श्वास लागला होता असं काहीतरी सांगत होतास तू. म्हणजे काही वेळासाठी सखू तुझ्या नजरेसमोर नव्हती, खरं आहे ना? म्हणजे नव्हती. म्हणजे बघ दिगू, ती आत काय करत होती हे 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 आपण कुणीच खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आपण फक्त गृहीत धरतोय की ती आत पाणी प्यायला गेली किंवा बसायला गेली. पण रमाई, पाटलीनबाई. अरे दिगू, पाटलीनबाईच्या घराच्या मागणं अगदी 4 पावलांवर भास्कर बुवांचं घर आहे. तिकडून जाऊन यायला कितीसा वेळ लागणार?